आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये शेष सिद्धांत पाहणार आहोत। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सूत्र पद्धत पाहिली, त्यानंतर पूर्णवर्ग पद्धत पाहिली, अवयव पद्धत पाहिली, वर्ग समीकरणाचे अवयव या पद्धतींच्या सहाय्याने कसे पाडले जातात। खूप छान माहिती उदाहरणे आपण त्या व्हिडिओमध्ये घेतली। व्हिडिओ पाहिले नसेल तर नक्की पहा। आज आपण शेष सिद्धांत पाहूया। व्हिडिओमध्ये काय असतो शेष सिद्धांत थोडक्यात आधी समजून घेऊया, नंतर या उदाहरणाकडे जाऊया आपण। पहा आता या उदाहरणामध्ये आपल्याला बहुपदी दिलेली आहे, बरोबर आहे। हे पाहिजे एक बहुपदी दिलेली, समजा आपण त्या बहुपदीला एफ ऑफ एक्स म्हणूया। आता उदाहरण थोड्या वेळ बाजूला ठेवूया। ही जी बहुपदी आहे तिला नाव दिलं मी एफ ऑफ एक्स। जर या एफ ऑफ एक्सला आपण एक्स वजा ए ने भागले, या अवयवाने भागले आणि या बहुपदीची भागल्यानंतर बाकी जर शून्य येत असेल तर एक्स वजा ए ला या बहुपदीचा अवयव आहे असं म्हटलं जातं। यालाच शेष सिद्धांत किंवा फॅक्टर थिअरम असे पण म्हणतात, अवयव सिद्धांत असे म्हणतात। मग जेव्हा एक्स वजा ए या बहुपदीचा अवयव असतो तेव्हा या बहुपदीमधील ह्या एक्स ची म्हणजे चलाची किंमत असते एक्स बरोबर हा वजा ए आहे ना, तर वजा ए चा विरुद्ध अधिक ए। एक्स ची किंमत जर ए आपण टाकली या बहुपदीमध्ये तर आपल्याला बहुपदीची किंमत शून्य मिळणार आहे, म्हणजे एक्स ची किंमत या ठिकाणी ए असणार आहे। हेच फक्त लक्षात राहू द्या, बाकी काम सोपं आहे। चला आपण उदाहरणाकडे जाऊया। पहा आता इथे पहिलं उदाहरण काय दिलंय आपल्याला। पहा एक बहुपदी दिली, तिला आपण एफ ऑफ एक्स म्हणूया। एफ ऑफ एक्स बरोबर एक्स चा चौथा घात वजा 3x चा घन वजा 3x वर्ग अधिक x वजा 1। या बहुपदीला आपल्याला भागायचंय, या बहुपदीला आपल्याला भागायचंय वजा x वजा 2 ने। आता x वजा 2 ने भागायचंय। मी आताच तुम्हाला सांगितलं की x ची किंमत आपल्याला वजा 2 चा जो अपोजिट नंबर आहे ना, काय तो 2, तर या बहुपदीमध्ये x ची किंमत आपल्याला 2 टाकायची। परंतु आपल्याला विचारले बाकी किती उरेल। जर आपण पर्यायांचा विचार केला तर याच्यामध्ये शून्य दिसतच नाही, म्हणजे बाकी शून्य येत नाही। जर बाकी शून्य येत नाही याचा अर्थ असा होतो की x वजा 2 या बहुपदीचा अवयव नाहीये, हे लक्षात घ्या। कारण का बाकी शून्य येत नाहीये, परंतु आपल्याला भागायला सांगितले, मग जेव्हा भागायला सांगितले म्हणजे x ची किंमत आपल्याला 2 घ्यायची आहे। मग आता चला आपण सुरुवात करूया। x च्या ठिकाणी फक्त 2 टाका। एफ ऑफ 2 बरोबर आपल्याला किंमत काढायची बहुपदीची। चला x च्या ठिकाणी 2 टाकायचा, 2 चा चौथा घात वजा 3 x चा घन म्हणजे 2 चा घन, जिथे x आहे तिथे फक्त 2 मांडा, वजा 3 पुढे 2 चा वर्ग अधिक 2 वजा 1 बरोबर। पहा 2 चा चौथा घात आला 16, 2 चा घन 8, 8 त्रिक 24 हे झाले वजा 24, 2 चा वर्ग 4, 4 त्रिक 12 आली वजा 12 अधिक 2 वजा 1। आता फक्त आपल्याला क्रमाने जायचे। पहा 24 मधून 16 वजा केले आले 8, पण या मोठ्या संख्येचे न द्यायचं, हे आले वजा 8, वजा 8 आणि हे वजा 12, वजा 8 वजा 12 वजा 20 झाले, वजा 20 आणि हा वजा 1 वजा 21 झाले, वजा 21 आणि अधिक 2 म्हणजे वजा 19 झाले। पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल आपलं। आता परीक्षेला सोडवताना काय करायचंय, हे एफ ऑफ एक्स लिहिण्याची गरज नाही, एफ ऑफ 2 लिहिण्याची गरज नाही। डायरेक्ट तुम्हाला काय करायचंय, एक्झाम्पल मध्ये डायरेक्ट व्हॅल्यू वापरायच्यात आपल्याला। बहुपदीमध्ये x ची किंमत डायरेक्ट 2 टाकून द्यायची। तुम्हाला x वजा 2 ने भागायला सांगितलेलं आहे, बरोबर आहे। वजा 2 चा अपोजिट नंबर अधिक 2, त्याने तो फक्त या ठिकाणी वापरायचा आहे तुम्हाला। x चा चौथा घात म्हणजे 2 चा चौथा घात किती आला 16, असं शॉर्टकट मध्ये सोडवायचं। 2 चा घन आला 8, 8 त्रिक 24 वजा 24, पुन्हा 2 चा वर्ग 4, 4 त्रिक 12 वजा 12, पुन्हा अधिक 2 वजा 1 एवढं सोडवलं, उत्तर आपलं वजा 19 येऊन जाईल। प्लस मायनस फक्त काळजीपूर्वक करायचं, कारण का आता अधिक 19 पण दिलेले आहेत आपल्याला, हे लक्षात घ्या। तर अशा प्रकारे अगदी कमी वेळेत आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो। चला पुढच्या एक्झाम्पल कडे जाऊया। एक्झाम्पल नंबर 2 पहा, इथे आपल्याला पुन्हा एक बहुपदी दिली। या बहुपदीस x अधिक 3 ने भागले तर बाकी किती उरेल। पुन्हा एकदा पर्यायामध्ये शून्य नाही, म्हणजे हा अवयव तर नक्कीच नाहीये, बाकी शून्य नाही। मग x अधिक 3 ने भागायचं म्हणजे x ची किंमत किती वापरायची आहे आपल्याला, लक्षात घ्या। x ची किंमत वापरायची वजा 3, कारण अधिक 3 ची विरुद्ध वजा 3। फक्त या ठिकाणी x च्या ठिकाणी वजा 3 टाका। मला असं वाटते सगळं काही मागच्या सारखं लिहिण्याची गरज नाही। चला आपण सुरुवात करूया। पहा 3 चा 5वा घात काढायचा आहे आपल्याला, कारण का विषम घातांक असल्यामुळे उत्तर आपल्याला ऋण मिळणार आहे, हे लक्षात घ्या। 3 चा 5वा घातांक
3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81 आणि 81 गुणिले 3, 3 त्रिक 9, 3 1 3, 3 8 24, 243 येईल पहा. म्हणजे उत्तर येईल वजा 243. नंतर वर्ग, वर्ग धन येणार आहे, 3चा वर्ग 9 आला. पुढे पुन्हा एकदा वर्ग आहे, पुन्हा वजा 2x. आता x किती? वजा 3, वजा 3 आणि वजा 2, 3 2 6, ऋण ऋण धन होतील. पुढे अधिक 4. बस एवढं सोडवा, उत्तर येऊन जाईल. आता हे सगळेच धन आहेत आणि ही संख्या एवढी ऋण आहे, हिला आपण ब्रॅकेट करूया. 9 9 18, 18 6 24, 24 आणि 4 28. ते यातून वजा करा. पहा 243 मधून 28 वजा करा, उत्तराला ऋण चिन्ह येईल. ऋण येईल कारण का? मोठ्या पदाचं चिन्ह द्यावं लागेल. आता हे सगळे काय आहेत? हे धन 28 आहेत. मग आता एक ऋण एक धन असेल तर वजाबाकी होते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह जाईल. 3 मधून 8 जात नाही, चला 13तून 8 गेले, 5 आले. नंतर 4 मधून 3 गेला 1, 2 अशी 2, वजा 215 उत्तर पाहिजे आपलं. परंतु या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 घेऊ शकतो. पहा आपण, प्रिंटिंग मिस्टेक असेल. वजा 215, 1 आणि 5 इंटरचेंज करायचं आहे आपल्याला, वजा 215 उत्तर येईल. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू आपण. उदाहरण क्रमांक 3. एक बहुपदी आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी दिली. पहा, या बहुपदीची किंमत x बरोबर 2 असताना, आता आपल्याला डायरेक्टली x बरोबर 2 वापरायला सांगितलेलं आहे. 35 असेल. आता बहुपदीची किंमत दिली आपल्याला 35, तर a ची किंमत किती? या बहुपदीमध्ये एक कॉन्स्टंट नंबर आलाय a, त्याची आपल्याला किंमत काढायची काय हरकत नाही. चला x बरोबर 2 दिलाय म्हणून आपण काय करणार? f ऑफ x म्हणतो आपण बहुपदीला, तिथे f ऑफ 2 येईल. चला आधी बहुपदीला नाव देऊया f ऑफ x, x वर्ग वजा ax अधिक 7. आता पहा, हे सोडून दाखवतो मी तुम्हाला. इथे f ऑफ x ची किंमत डायरेक्ट 2 दिल्यामुळे f ऑफ 2 घ्यायचं आहे आपल्याला, हे लक्षात घ्या. x चा वर्ग, आता x 2 वापरायला सांगितलंय डायरेक्टली, 2 चा वर्ग वजा a, x च्या ठिकाणी 2 घ्यायचे अधिक 7. आता आपल्याला बहुपदीची किंमत 35 सांगितलेली आहे, बरोबर आहे. तर मग बहुपदीची किंमत म्हणजे कोणती? तर या ठिकाणी पहा आपल्याला f ऑफ 2 दिलाय, हा f ऑफ 2 म्हणजेच बहुपदीची किंमत 35, बरोबर. पहा आता 2 चा वर्ग 4 वजा 2a अधिक 7, 7 आणि 4 11, 11 इकडे वजा होतील. 35 मधून 11 गेले 24 आले. पहा 24 बरोबर वजा 2a आणि म्हणून a बरोबर वजा 2 इकडे भागिले होतील. 24 ला जर आपण 2 ने भाग दिला तर 12 येतील, म्हणजेच वजा 12 उत्तर येईल. बरोबर वजा 12, a बरोबर वजा 12, पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल. नेक्स्ट एक्झाम्पल. x बरोबर 2 असताना, आता x ची किंमत पुन्हा एकदा आपल्याला 2 वापरायला सांगितलेली आहे. बहुपदी दिलेली आहे आपल्याला, तिची किंमत पण 20 दिलेली आहे. आताच आपण पाहिलं. आता पुन्हा एकदा मांडणी करण्याची आपल्याला गरज नाही, तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. डायरेक्ट लिहायचं आहे आपल्याला. मी तुम्हाला सांगितलं x ची किंमत डायरेक्ट 2 वापरायची, म्हणजे x च्या ठिकाणी 2 येतील. बहुपदीची किंमत 20 आहे ना, तर डावीकडे डायरेक्ट 20 घ्या. मागचं एक्झाम्पल पुन्हा एकदा रेफर करा. डावीकडे 20 लिहून टाका, कारण डावीकडे आपण बहुपदीची किंमत लिहिणार आहोत. आता x च्या ठिकाणी डायरेक्ट 2 वापरा. 2 चा वर्ग 4 a गुणिले 1 स्टेप लिहितो मी, 2 चा वर्ग 5 गुणिले 2 अधिक 6, बरोबर. आणि मग 20 बरोबर 4a अधिक 10 अधिक 6, 10 6 16, 16 इकडे वजा होतील 20 मधून, बरोबर 4a, 20 वजा 16 4, 4 बरोबर 4a आणि म्हणून a बरोबर 1, 4 भागिले 4 इकडे तो भागिले होईल. धन 1 उत्तर येईल आपलं, पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 5. x वजा 2 हा या बहुपदीचा अवयव असेल तर a ची किंमत किती? x वजा 2 अवयव आहे, म्हणजेच काय? x ची किंमत वापरायची आपल्याला वजा 2 चा अपोजिट धन 2, म्हणजे x ची किंमत वापरायची आपल्याला 2, आपल्याला काढायची आहे a ची किंमत. बस, बहुपदीची किंमत आपल्याला दिलेली नाही, बरोबर आहे. परंतु बहुपदीची किंमत दिलेली नाहीये, परंतु आपल्याला काय सांगितलंय? x वजा 2 या बहुपदीचा अवयव आहे. आणि जर अवयव असेल भाग दिल्याच्या नंतर, तर समजून घ्यायचं बहुपदीची किंमत किती आहे? 0 आहे. मी सुरुवातीलाच तुम्हाला समजून सांगताना त्यावेळेला सांगितलं होतं. म्हणजे या ठिकाणी बहुपदीची किंमत आपल्याला 0 घ्यायची. आता या बहुपदीला नाव देऊ शकता तुम्ही f ऑफ x, किंवा डायरेक्ट पण सोडू शकता. 0 बरोबर x ची किंमत 2 वापरायची, इथं डायरेक्ट आन्सर मिळून जातं. f ऑफ x डावीकडे 0 किंमत डायरेक्ट लिहायची, 0 बरोबर
पहा x ची किंमत 2 वापरायची, 2चा घन 8, 8 दुने 16 आले. पुन्हा 2चा वर्ग 4, 6 चोक 24 वजा 24 आले. 5 दुने 10 आले अधिक a. आता ही बेरीज करा काय असेल ते आणि डावीकडे आणा, a ची किंमत मिळून जाईल. पहा 16 आणि 10 26 आले, 26 वजा 24 आले 2, धन 2 आले डावीकडे, धन 2. आता या धन 2ला आपण डावीकडे आणलं ऋण 2 होतील, म्हणजे ऋण 2 बरोबर a. a ची किंमत आली ऋण 2. पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल आपलं. म्हणजे इथे थोडंसं डेफिनेशनच्या माध्यमातून त्यांनी एक्झाम्पल टाकले. डेफिनेशन म्हणजे आपला शेष सिद्धांत माहिती पाहिजे. x + 2 अवयव आहे म्हणजे बहुपदीची किंमत किती घ्यायची आपल्याला? 0 घ्यायची, बाकी 0 या ठिकाणी. चला विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण या ठिकाणी. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका न्यू अपडेट सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार. थँक्स फॉर वॉचिंग.